नमस्कार, जय महाराष्ट्र. तर आपला आजचा जो व्हिडिओ आहे, मला माहिती आहे नेहमीप्रमाणे तुम्ही आपला व्हिडिओ स्किप करून जाणार आहात आणि कुठल्याही कमेंट करणार नाही आहात. पण मी तुम्हाला या ठिकाणी एक सांगणार आहे. सध्या महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये ना महिला सुरक्षित आहेत, ना मुली सुरक्षित आहेत. बरोबर. पण आता या ठिकाणी जो जो मुद्दा मी मांडणार आहे बघा, आत्ताच नसरापूरची घटना ताजीच आहे. अजून ती घटना 5-6 दिवस झालेले आहेत आणि संबंधित घटना पुणे पर्वती विभागामध्ये जे आहे ते घडलेली आहे. आता ती काय घटना आहे या संदर्भात आपण काय केलं पाहिजे, आपण सुजाण नागरिक म्हणून काय केलं पाहिजे, तुमचं मत काय आहे. आपण नेहमी व्हिडिओ बनवतो, बोलतो, आरडतो, ओरडतो, गोंधळ घालतो, रास्ता रोको करतो, बरोबर, मेणबत्त्या पेटवतो, मोर्चे काढतो किंवा आपण कायद्याला दोष देतो. सगळं सगळं मला मान्य आहे आणि मी पण तुमच्याशी तिथे सहमत आहे. मी तुम्हाला विरोध नाही करत आहे. पण याच्याही पलीकडे जाऊन आपण काय करू शकतो या संदर्भामध्ये मी एक व्हिडिओ शेअर केलेला आहे. जे पुणे पर्वतीमध्ये घटना घडली त्याबद्दलही मी सांगितलंय. महिलांबद्दल सध्या एक कायदा आलेला आहे, आपल्या कॅबिनेटमध्ये आत्ताच तो निर्णय घेण्यात आलेला आहे, त्याबद्दलही मी बोललीये. आणि मुलींसाठी कुठला कायदा आला पाहिजे, काय तरतुदी केल्या पाहिजेत त्या संदर्भात मी बोलली. मला असं वाटतं या व्हिडिओची तुम्ही नक्कीच दखल घ्याल. माझा हा व्हिडिओ सरकारसाठी पण आहे आणि माझ्या सामान्य सर्व नागरिकांसाठी सुद्धा आहे. बरोबर. दुसऱ्याची मुलगी आहे, माझी मुलगी नाही, मी कशाला हे करू, असं करू नका. नक्कीच तो व्हिडिओ पहा आणि मला तुमच्या तिथं कमेंट अपेक्षित आहेत, कारण या विषयावर मी सध्या काम चालू केलेलं आहे, कारण मी महिलांसाठी काम करते. आता या घटना कशा थांबवल्या जाव्या यासाठी माझं म्हणजे ह्या घटना आपण कसं थांबवू शकतो असं नाही, पण ह्या होऊ नये यासाठी आपण काय प्रयत्न करू शकतो या संदर्भात मी माझा व्हिडिओ शेअर केलाय. नक्कीच तुम्ही व्हिडिओ पहा आणि त्या लॉंग व्हिडिओची लिंक मी खाली दिलेली आहे. मला कमेंट जरूर करा. मी तुमच्या कमेंटची वाट पाहत असते, कारण तुमच्या कमेंटमुळं मला सुद्धा काहीतरी प्रेरणा मिळते आणि मला सुद्धा वाटतं की हा, हे बरोबर आहे. कारण माझ्या काही प्रश्नांची उत्तरं तुम्ही देऊ शकता. मी हुशार आहे असं नाही, सगळ्याच प्रश्नांची उत्तरं माझ्याकडे आहेत का, नाही. तुम्हीही याच्यामध्ये मला मदत करू शकता. नक्कीच आपला व्हिडिओ पहा, खाली लिंक दिलेली आहे, त्यानंतर तुम्ही मला कमेंट करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.